हे बघा, हे पातेलं मी काळं केलं तर आता आणखीला घासायचंय. अगं गरम गरम पाणी ओतल्यास पाईप गार होईल. खाली पाणी चालू कर गार. ही अशी थोडी बावळते. बस आमच्या दिवसाची सुरुवात अशी झाली. सामान सुद्धा अजून सुरुवात दिवसभर कमी बघावं. गाणं इज मॅन्डेटरी. देवपूजा झाली. देवपूजा झाली का? सगळे काम करतात तशीच मी काम करते. माझं काम चाललंय स्वयंपाक. हे बघा कामात सुट्टी नसते. पुरण बनणारी क्योंकि पुरण पोली बनने वाली है आज हमारी घर पे. हे असे मध्ये मध्ये हिंदीचे झटके येत राहतात मला. त्यानंतर मी बघत होते माझी बहीण कशी गप्पा मारतीये. तिला गेमचा खूप शौक आहे. ती सारखी गेम्स बद्दलच बोलत बसलेली असते. काय करते? पण हे सगळं तर 3 वर्षाच्या नंतर करायचंय ना. अच्छा खान आहे का? म्हणजे तिला पण आणलेलं असतं. अच्छा म्हणजे ते 5 सेपरेट तुळशीचे आहेत आणि हे तुझे आहेत. काय करायचं. दरवर्षी मम्मी आणि काकू हे चुरे बसवतात. म्हणजे मला आधी वाटायचं का पळतं, पण आता कळलं की ते पूर्ण गरम होतं ना म्हणून पळतं. असं मला हे बघायला खूप आवडतं, पण घालायला नाही आवडणार. हा त्या काकूंचा मुलगा आहे. याचं नाव तसं तर लाडू नाहीये, दुसरंच काहीतरी आहे. मला ते पण आता लक्षात नाही. मी त्याला लहानपणापासून लाडूच म्हणते ना, त्याच्यामुळे. म्हणजे तो खूप बारीक होता तेव्हापासून आम्ही बघितले त्याला. आणि मला तो खूप आवडतो कारण तो खूप क्यूट आहे. सांगूच नका एवढा. तसं आजकाल हे चुडं वगैरे घालणं भरपूर बायका विसरून गेल्यात. पण मम्मीला जुन्या पारंपरिक गोष्टी जपायला आवडतं. तसं माझी काही मंदिरात जायची इच्छा नव्हती, पण काकू मला म्हणल्यात चल आमचे फोटो काढण्यासाठी चल, म्हणून मी आता त्यांच्या मागे मागे निघली. लाडू हे प्रॉब्लेम लग्न झालेल्या बायकांचे. आज हे मंदिरात बघून आपल्याला कळलं आपण लय सुखी आहे. एवढं मंदिर आज गर्दीने भरलंय ना, काही सांगूच नका. एवढी गर्दी कधी बघितली नव्हती मी आजपर्यंत, जेवढी आज झाली. आपण तर मागे आले मंदिराच्या, शांत वगैरे. तसं मला हे कुंकवाचे टिके वगैरे लावून घ्यायला नाही आवडत, म्हणून मी आधी नको म्हणत होते. पण त्या काकू म्हणले बारीकसं लावते. म्हणलं ठीक आहे छोटंसंच लावा. पण त्यांनी लावलं कुठे बघा. म्हणजे मी तिकडे कुठे लावते रोज आणि त्यांनी कुठे लावले कुंकू. तसं मला ते पुसायचं होतं पण मी पुसूही शकत नव्हते. काय करणार. आजच्या दिवसातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे लाडू, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करणं. बाकी तर मला काही आवडलं नव्हतं, पण तो कसं नेहमी माझं काही ऐकत नाही. पण आज त्याची मम्मी बिझी होती म्हणून सगळं ऐकत होता. लाडू थांब मी घेते त्याला. घेऊ का? आता सांग त्यांना की इथं नवीन नवीन मस्तपैकी महादेवाचं मंदिर बनतंय. लवकरच इथे एक मंदिर बनणार आहे सुंदर असं. ते म्हणतात ना बायकांच्या गप्पा काही लवकर संपत नाही, तसंच काहीसं माझ्या मम्मीचंही आहे. जीवापेक्षा बोंगा काय ते म्हणतात, जीवाच्या वर बोंगा काय असतं देव काकू. हा मला बी यायचंय. उचलू का? मला मध्ये ना
असं बघतो इकडे. आणि अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस बिझी गेला. आजच्यासाठी एवढंच. आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नेक्स्ट व्हिडिओ लवकरच भेटतील तुम्हाला.